श्रोत्यानो, हा जो अध्याय आमच्या समोर आहे, अर्थात अनुवादाचे पुस्तक 26वा अध्याय, तो जमिनीच्या प्रथम उत्पन्नाचा काही भाग परमेश्वराकरिता देण्याच्या संबंधाने सुंदर विधीला आमच्या समोर प्रस्तुत करतो. हे स्मरणात ठेवून की जमिनीमध्ये जे काही पीक आले ते परमेश्वराद्वारे आले आणि परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल आभार प्रदर्शन व उपकारस्तुतीच्या रूपात जे काही शेतामध्ये प्रथम पीक आले त्याचा भाग इस्रायल लोक घेऊन येत असत. 26वा अध्याय पहिली 4 वचने आम्हाला सांगतात. अनुवादाचे पुस्तक 26वा अध्याय पहिली 4 वचने. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानात घेऊन जा. आणि त्या समयी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण, तुझा देव परमेश्वर ह्याच्या पुढे मी जाहीर करतो की परमेश्वराने आम्हाला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे. मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी. श्रोत्यानो, ज्या वेळेला इस्रायली लोक प्रथम पिकाचा भाग परमेश्वराकरिता अर्पणाच्या रूपात आणीत असत, तेव्हा ते स्मरण करीत असत की परमेश्वराने त्यांना कशाप्रकारे मिस्र देशातून बाहेर काढले, कशाप्रकारे परमेश्वराने त्यांना मार्ग दाखवला, पाणी आणि अन्न पुरवले आणि ह्या समृद्ध देशात जो त्यांना वतन म्हणून त्याने देव केला होता त्याने त्यांना कशाप्रकारे पोहोचवले. नंतर पुढे 5वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला एक आरामी होता. तो मिस्र देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान पराक्रमी व बहुसंख्य राष्ट्र उत्पन्न झाले. ह्या ठिकाणी मी आपले लक्ष एका विशेष गोष्टीकडे वेधू इच्छिते. इस्रायल प्रथम परमेश्वरासमोर आपल्या पापांची कबुली देत असत. ते म्हणत असत, एक अरामी मनुष्य जो नष्ट होण्याच्या मार्गावर होता तो माझा पिता होता. श्रोत्यानो, अब्राहम इस्रायली होता का? नाही. खरे पाहिल्यास तो इस्रायली नव्हता. इजाक? नाही, तो सुद्धा नव्हता. याकोब? शास्त्रीयदृष्ट्या तो सुद्धा इस्रायली नव्हता. जो जनसमूह मिस्र देशात गेला तो आरामी होता. अब्राहम इस्रायली नव्हता. नंतर 6 ते 10 वचने आम्हाला पुढे सांगतात, तेथे मिस्री लोकांनी आम्हाला निर्दयतेने वागविले, गांजले व आम्हाला वेठीस लावले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला, तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळ पाहिला. तेव्हा परमेश्वराने पराक्रमी हाताने व उगारलेल्या भुजाने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले आणि आम्हाला ह्या स्थळी आणून पोहोचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हाला दिला. आता हे परमेश्वरा, पहा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहेस, त्यातले काही मी तुला आणले आहे. मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल. इस्रायलांकरिता परमेश्वराची खरी उपकारस्तुती, आभार प्रदर्शन व त्याला धन्यवाद देण्याची ही वेळ असे. धन्यवाद देण्याचा दिवस आमच्याकरिता स्तुती व धन्यवादाचे, आभार प्रदर्शनाचे अर्पण परमेश्वराकरिता आणण्याचा दिवस असतो. आणि हे उत्तम आहे, फार चांगले आहे. परंतु आमच्यापैकी किती लोक प्रामाणिकपणे हे करतात? पुष्कळदा श्रोत्यांनो, धन्यवाद आणि स्तुती भेट अर्पण करण्याचा जो दिवस असतो तो आमच्याकरिता फक्त आनंद व उत्साहाचा ठरतो. परमेश्वराला जी स्तुती आमच्याद्वारे मिळायला पाहिजे ती खऱ्या अर्थाने मिळत नाही. आम्हीच खूप स्वादिष्ट जेवण करतो, मित्रमंडळीच्या सोबत आनंद करतो, परंतु आमच्यापैकी किती जण खऱ्या अर्थाने परमेश्वराला धन्यवाद देतात? इस्रायल लोकांनी परमेश्वराला धन्यवाद दिला. आपण इतिहासात जर यात्रेकरू व कर्मठ धर्मनिष्ठ लोकांबाबत पाहाल तर आपणाला दिसून येईल की त्यांच्या गरीब परिस्थितीमध्ये थोडक्यामध्ये जे काही त्यांच्याजवळ होते त्यामधून ते ह्या विशेष दिवशी परमेश्वराकरिता भेट अर्पण करीत असत. किती चांगले होईल जर ओठांनी केलेल्या स्तुती व प्रशंसेला
आमच्या धन्यवादाच्या भेटीला आमच्या पाकिटाचा सुद्धा पाठिंबा मिळेल. अर्थात फक्त तोंडांनी स्तुती न करिता सढळ हाताने आम्ही दान देऊन परमेश्वराची स्तुती करायला हवी. परमेश्वराच्या वचनात स्तुती व पैशाचे पाकिट दोघांचे सामंजस्य आहे. दोघे सोबत असायला हवेत. या अध्यायाचा दुसरा भाग श्रोत्यांनो, परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी इस्रायलांनी जी घोषणा केली त्या घोषणेबद्दल आहे. 12 आणि 13 वचने आम्हाला सांगतात. 26 अध्याय 12 आणि 13 वचने. तिसऱ्या वर्षी म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा संबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपविशील, तेव्हा तो तू लेव्याला, उपऱ्याला, अनाथाला व विधवेला दे, म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील. मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर असे म्हण, पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत. मी तुझ्या कोणत्याही आज्ञांचे उल्लंघन केले नाही किंवा त्या विसरलोही नाही. जर इस्रायल लोक परमेश्वराच्या आज्ञा पाळतील तर परमेश्वराने त्यांना वचन दिले होते की मी तुम्हाला माझे विशेष लोक बनवीन व तुम्हाला पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ करेन. आता श्रोत्यानो, आपण 27व्या अध्यायाकडे वळत आहोत. 27व्या अध्यायात आम्ही अनुवादाच्या फारच महत्त्वाच्या हिस्सात येत आहोत. हे मोशेने दिलेले तिसरे औपचारिक भाषण आहे. या पुस्तकाच्या महत्त्वाच्या भागातील हा एक भाग आहे जो त्या भूमीच्या भविष्याविषयी सांगत आहे. हा ह्या पुस्तकाचा तिसरा महत्त्वाचा भाग आहे जो 27 ते 30 ह्या अध्यायात विस्तारलेला आहे. ह्यामध्ये पलिश्ती करार जो परमेश्वराने इस्रायल राष्ट्राशी केला होता त्याबद्दल आम्हाला माहिती मिळते. अनुवादाच्या 28 अध्यायापासून 30 अध्यायांना मी इस्रायल लोकांचा त्या देशात लिहिण्यात आलेला परंतु प्रवेश करण्याआधीच लिहिण्यात आलेला इतिहास मानते. अनुवादाच्या पुस्तकातील 29 अध्याय आणि 30व्या अध्यायाच्या 1 ते 10 वचनांपर्यंत पलिश्ती करार देण्यात आलेला आहे. आम्ही जेव्हा नवीन भागाला सुरुवात करीत आहोत तर मला वाटतं श्रोत्यांनो की कराराविषयी थोडे बहुत सांगणे आवश्यक आहे. हा शब्द अनेक वेळा आलेला आहे. बऱ्याच विभिन्न प्रकारचे करार आहेत. आम्हाला रोजच्या जीवनात दिसून येतं की व्यक्तिगतरित्या सुद्धा लोक एक दुसऱ्यांशी करार करतात आणि ह्या प्रकारचे बरेच करार आम्हाला पवित्र शास्त्रात आढळतात. त्यानंतर देशादेशांमध्ये करार होतात. काही असेच करार आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळतात. जेथे देशांनी आपसात करार केलेत त्यानंतर काही करार असे आहेत जे जुन्या करारात देवाने लोकांशी केलेले आहेत आणि संपूर्ण मानवजातीशी केलेले आहेत. आम्ही आधी आदामाशी केलेला करार, नोहाशी केलेला करार, अब्रामाशी केलेला करार आणि मोशेशी केलेला करार पाहिला आणि आता आपण पलिश्ती करारात आलो आहोत. जे करार परमेश्वर करतो श्रोत्यांनो त्यांचे 2 वेगवेगळ्या भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिले जे वर्गीकरण आहे ते सशर्त आणि दुसरे बिनशर्त. अर्थात एका भागात असलेल्या करारामध्ये काही अटी सांगितल्या गेल्या आहेत आणि दुसऱ्या भागातील करारामध्ये अटी नाहीत. आम्ही त्यांना सनातन करार आणि तात्पुरते करार संबोधू शकतो. सनातन करार नेहमीकरिता असतात आणि स्थायी असतात. ते बिनशर्त असतात. त्यात अटी नसतात. तात्पुरते करार सशर्त असतात. त्यात अटी दिल्या गेलेल्या असतात. त्या दोघांमध्ये फरक ओळखणे आमच्याकरिता फार महत्त्वाचे आहे. जो करार परमेश्वराने अब्रामाशी केला होता तो बिनशर्त करार होता. जो करार परमेश्वराने मोशेशी केला होता 10 आज्ञांचा तो सशर्त करार होता. त्यामध्ये अर्थात अटी देण्यात आलेल्या होत्या. निर्गमचे पुस्तक 19 अध्याय आणि 5 वचन आम्हाला सांगतं, म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. पलिश्ती करार जो परमेश्वराने ह्या अध्यायामध्ये केला ज्याचा आम्ही अभ्यास करण्याकरिता आता सुरुवात करणार आहोत तो बिनशर्त करार आहे. त्यामध्ये काही अटी नाहीत. ह्या कराराचा संबंध इस्रायली लोकांच्या भविष्याशी आहे.
आम्हाला आढळून येतं श्रोतांनो की हे लोक यार्देन नदीच्या पूर्व तीरावर उभे आहेत आणि त्या देशात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. हे लक्षात ठेवावे लागेल श्रोतांनो की ही नवी पिढी आहे. जुनी पिढी निर्जन प्रदेशात जेव्हा इस्रायली लोक प्रवासात होते तेव्हाच मृत्यू पावली होती. मोशे स्वतः ह्या देशात प्रवेश करू शकणार नव्हता. आम्ही पाहू की ह्या पुस्तकाची समाप्ती मोशेच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ केलेल्या प्रार्थनेने होते. त्याचा मृत्यू होतो, परंतु इस्रायली लोक नवीन पुढाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ह्या देशात प्रवेश करतात. आता हा जो एक विशिष्ट भाग आहे तो भविष्य सूचक आणि ज्या देशात ते प्रवेश करणार आहेत त्या देशात त्यांचे जे भविष्य आहे त्याच्याशी संबंधित आहे. ह्या ठिकाणी आम्हाला अशा काही लक्षणीय भविष्य सूचक गोष्टी पाहायला मिळतात ज्या संपूर्ण वचनात विलक्षण आहेत. 27वा अध्याय 1-3 वचने आम्हाला सांगतात. 27वा अध्याय 1-3 वचने. मग मोशे व इस्रायलाचे वडीलजन ह्यांनी लोकांना आज्ञा केली की जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व पाळा. तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात यार्देन उतरून तू जाशील तेव्हा मोठे धोंडे उभे कर आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लाव. आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यावर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ. म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुझा प्रवेश होईल. त्यांना सांगण्यात आले होते की जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून त्या देशात जाऊन पोहोचाल तेव्हा ज्या 10 आज्ञा परमेश्वराने त्यांना दिल्यात त्यांना दगडावर लिहून एबाल डोंगरावर उभे करावे. त्यांचा उपभोग काल आमदानी ते ज्या प्रकारे परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतील त्यावरून निश्चित ठरविण्यात येणार होता. आता ही जी व्यवस्था करण्यात आली होती श्रोतांनो ती पूर्णपणे सशर्त होती. त्यामध्ये अटी मांडण्यात आलेल्या होत्या. परंतु जो देश त्यांना देण्यात आला होता तो देताना काहीच अटी नव्हत्या. परमेश्वराने तो देश इस्रायल लोकांना दिला आणि तो करार बिनशर्त होता. त्यामध्ये अटी नव्हत्या. परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या देशात वापस आणले कारण तो त्यांचा देश होता. ह्या वर्तमान समयी ही महत्वाची गोष्ट समजणे आमच्याकरिता अति आवश्यक आहे. पुढे 4-8 वचने बघा. जे धोंडे उभे करण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावे व त्यावर चुन्याचा लेप लावावा. आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ धोंड्याची एक वेदी बांधावी. त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नको. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ न घडविलेल्या धोंड्याची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलीची अर्पणे कर. तेथे शांतर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. त्या धोंड्यावर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ. परमेश्वराच्या नियमशास्त्राला ठळकपणे स्पष्टपणे प्रदर्शित करण्याची आज्ञा होती. इतकेच नाही परंतु जेथे कोठे ते जातील तेथे त्यांनी त्याला समोर ठेवावे, आपल्या दरवाजांवर घरावर लावावे म्हणून सांगण्यात आले होते. 9-12 वचने. मग मोशे आणि लेवी याजक ह्यांनी सर्व इस्रायल लोकांना म्हटले, हे इस्रायला, शांतपणे ऐकून घे. तू आज आपला देव परमेश्वर ह्याची प्रजा झाला आहेस. म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्याप्रमाणे वाग. मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की तुम्ही यार्देन उतरून जाल तेव्हा शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन ह्यांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरजीम डोंगरावर उभे राहावे. जेव्हा वतन म्हणून देव केलेल्या देशात ते प्रवेश करतील तेव्हा त्यांनी लोकांना प्राप्त झालेल्या आशीर्वचनांची गरजीम पर्वतावर उभे राहून घोषणा करावी. ह्या वचनांमध्ये ज्या वंशाच्या लोकांनी ही घोषणा करायची आहे त्यांची सुद्धा नावे देण्यात आलेली आहेत. 13वं वचन आम्हाला पुढे सांगतं, आणि रौबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफ्ताली ह्यांनी शापवचने ऐकविण्याकरिता एबाल डोंगरावर उभे राहावे. ज्या वंशाच्या लोकांनी शाप वचनांचे उच्चारण करायचे होते त्यांनी एबाल पर्वतावर जावे ही आज्ञा होती. हे पर्वत श्रोत्यांनो त्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी शमरोन स्त्री विहिरीच्या जवळ येशू ख्रिस्ताला भेटली होती. ती विहीर अद्यापही त्या ठिकाणी आहे.
आशीर्वचने गरजिम पर्वतावरून व शाप वचने एबाल पर्वतावरून उच्चारावेत असे सांगण्यात आले होते. आता शाप वचनांची सूची देण्यात आलेली आहे. त्या भूमीवर पाऊल टाकल्यानंतर त्यांची आमदानी, त्या ठिकाणचे वास्तव्य व उपभोग काल सर्व काही सशर्त होते, अटीपूर्ण होते. आम्ही म्हणू शकतो की प्रत्येक पिढी भाडेकरू आहे आणि त्यांना भाडे द्यायचे होते. परमेश्वर भूमीचा, जमिनीचा मालक आहे आणि त्याचे भाडे आहे त्याच्या आज्ञांचे पालन. तरी सुद्धा इस्रायल राष्ट्र त्या ठिकाणी एका भाडेकरूपेक्षा अधिक आहे, कारण परमेश्वराने इस्रायल लोकांना तो देश सनातन संपत्तीच्या रूपात दिला होता. तरी पण जी पिढी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करणार नाही, त्या पिढीतल्या लोकांना त्या भूमीतून बाहेर काढण्यात येईल असे परमेश्वराने सांगितले होते. जरी श्रोतांनो तो देश नेहमीकरिता वारसा म्हणून त्यांचा राहील, तरी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या पिढीला बाहेर काढण्यात येईल. आणि हेच कारण आहे की हा जो लहानसा खऱ्या संपत्तीचा भूमीचा भाग आहे, तो ह्या पृथ्वीवरचा फारच संवेदनाक्षम भाग आहे. आता सुद्धा बऱ्याच लोकांचा समज आहे की ह्या लहान भागात जे काही घडेल त्यावर जागतिक युद्धाची सुरुवात अवलंबून आहे. आणि खरोखरच ही गोष्ट खरी आहे. ह्या अध्यायात 12 शाप देण्यात आलेले आहेत. मी त्यांच्या बाबतीत अधिक सांगणार नाही, कारण ते स्पष्ट आहेत. 15वं वचन आम्हाला सांगतं, जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करून तिची गुप्तपणे स्थापना करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. 10 आज्ञांपैकी पहिल्या 2 आज्ञांशी ह्या शाप वचनाचा संबंध आहे. 16वं वचन सांगतं, जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणत 10 आज्ञांपैकी जी 5वी आज्ञा आहे तिच्याशी आहे. आता पुढे 26वं वचन बघा, जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. जेव्हा आपण हा संपूर्ण अध्याय वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल श्रोतांनो की हा 10 आज्ञा मोडण्याच्या बाबतीत खुलासा करतो. परमेश्वराने आपल्या पवित्र वचनाद्वारे आपली इच्छा, योजना व उद्देश प्रत्येक मानवासमोर प्रकट केलेला आहे. परमेश्वराने वचनाद्वारे स्वतःला मानवजातीसमोर प्रकट केले. आम्ही अनुवादाच्या पुस्तकात 8 अध्याय व 4 वचनात पाहिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे. स्तोत्र लिहिणारा स्तोत्रसेता 119 अध्याय आणि 162 वचनामध्ये म्हणतो की मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला होतो. इब्रिलोकासपत्र 4 अध्याय 12 वचन आम्हाला सांगतं, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. श्रोत्यानो, परमेश्वराने मानवजातीशी जो संबंध तुटला होता तो पुन्हा जोडण्याकरिता पहेल केली. त्याने पहिले पाऊल उचलले. त्याने ख्रिस्ताच्या द्वारे अर्थात आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे हे कार्य केले. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 18 आणि 19 वचने सांगतात, ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. आता आपण 28व्या अध्यायाला सुरुवात करूया. ह्या अध्यायात सुद्धा इस्रायलांच्या भविष्याविषयीचा भाग आम्हाला पाहायला मिळतो. मोशे करारामध्ये जो अटीपूर्ण भाग आहे त्याची घोषणा करतो. जर इस्रायल लोक परमेश्वराच्या आज्ञा पाळतील तर परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करतील. आज्ञांचे उल्लंघन त्यांच्यावर शाप आणेल, ज्यांचा उल्लेख ह्या ठिकाणी करण्यात आला आहे. त्यानंतर आम्हाला वचनाचा एक फारच ठळक असा भाग आढळतो, जो इस्रायलांचा त्या भूमीवर पाय पडण्याआधी लिहिला गेलेला परंतु त्या देशातला पूर्व इतिहास आहे. त्यांच्या हातून त्या भूमीचा ताबा काढून घेण्याविषयीच्या 3 भविष्यद्वाण्या आहेत आणि ह्या 3ही भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्यात. पुनःस्थापनेच्या 3 भविष्यद्वाण्या आहेत, ज्यापैकी
2 पूर्ण झाल्यात आणि इस्रायलांचे त्या देशात पुन्हा येणे अजूनही भविष्यामध्ये बाकी आहे. 28 अध्याय पहिली 2 वचने पहा. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. ह्या ठिकाणी मूळ अर्थ दिसून येतो की जर तू तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो लक्षात आणा की जर ह्या शब्दावर अधिक भर देण्यात आलेला आहे. कराराचा हा अटीपूर्ण भाग आहे. जर ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतील तरच त्यांना आशीर्वाद प्राप्त होतील. 3 ते 6 वचने बघा. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. श्रोत्यांनो, कदाचित जेव्हा तुम्ही हा भाग वाचला तेव्हा तुमच्या मनात ही गोष्ट आली असेल की 12 वेगवेगळे शाप सांगण्यात आलेले आहेत, परंतु आशीर्वाद मात्र फक्त 6च आहेत. असे का, हे जाणून घेण्याची आपली इच्छा असेल तर मी आपणाला सांगू इच्छिते की आशीर्वाद तुम्हाला कुठून मिळतील. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने पहाडावर उभे राहून जे काही लोकांना सांगितले ते पहाडी उपदेश म्हणून ओळखल्या जातात. त्याने ह्या उपदेशाची सुरुवात कशी केली? मत्ते कृषुभवर्तमान 5 अध्याय 3 वचन आम्हाला सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. त्यानंतर जे शाश्वत सुख आहे ते प्राप्त होते. अशा प्रकारे उपदेशाची सुरुवात केल्यामुळे इस्रायली लोक ज्यांना पहिल्यापासूनच शिक्षण मिळाले आहे ते ऐकायला लागलेत. ह्या ठिकाणी एक इस्रायली त्या आशीर्वचनांना ऐकत होता. जे आशीर्वाद त्यांच्या उतार चढाव असलेल्या लांबलचक इतिहासानंतरही त्यांना प्राप्त होणार होते. त्यांना आधी 2 वेळा गुलामगिरीचा अनुभव होता आणि अद्यापही अजून एका गुलामीचा अनुभव त्यांना यायचा होता आणि ज्यामध्ये ते संपूर्ण पृथ्वीवर पांगल्या जाणार होते. जर ते परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतील तर त्यांना अगणित आशीर्वाद प्राप्त होतील, हे वचन परमेश्वराने त्यांना दिले होते. श्रोत्यांनो, आज सुद्धा जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनांचे पालन करतो, परमेश्वराचे भय बाळगून आपले जीवन व्यतीत करतो, तर परमेश्वराचे आशीर्वाद आमच्यासाठी ठेवलेले आहेत. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.